इंस्टाग्राम युजर मेरी डिकोस्टाने पलाश सोबतच्या तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले. मित्रांनो, ज्या अकाउंटवरून ह्या चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले होते ते अकाउंट आता डिॲक्टिव्हेट करण्यात आलं आहे. परंतु रेडिटवर हे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहे आणि यात जे काही संभाषण वाचायला मिळत आहे त्यावरून आता सोशल मीडियावर वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहे. पलाशने स्मृती मंधानाला फसवलं, त्याचे एका कोरिओग्राफर सोबत प्रेमसंबंध आहे असे असताना देखील तो स्मृतीच्या फेम म्हणजेच प्रसिद्धीपायी आणि ऐश्वर्यापायी तिच्याशी लग्न करतोय असं म्हणत त्याला सोशल मीडियावर चांगलं ट्रोल केलं जात आहे. या मेसेजेसमध्ये पलाश मेरीला पोहायला जाण्यास सांगताना दिसतोय. जेव्हा ती त्यांच्या नात्याच्या स्टेटस बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करते किंवा तो तिच्या प्रेमात आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा पलाश प्रश्न टाळतो. मेरीला स्पष्ट उत्तर देण्याऐवजी तिने भेटण्यासाठी होकार द्यावा यासाठी तो प्रयत्न करतो. सोशल मीडियावर मेरी डिकोस्टा या नावाच्या अकाउंटवरून काही स्क्रीनशॉट शेअर झाले. ते पलाश सोबतच्या चॅटिंगचे असल्याचा दावा केला जात आहे. ह्या चॅट्समध्ये पलाश त्या मुलीला सांगतो की तो पुढच्या आठवड्यात फ्री झाला की दोघे मिळून मॅरिएटला स्विमिंगला जाऊ शकतात. हे ऐकून ती मुलगी त्याला विचारते, म्हणजे तू डेटिंग करत आहेस का? यावर पलाश उत्तर देतो की स्विमिंगला जाण्याचा अर्थ डेटिंग असा होत नाही. पण मुलगी पुढे काळजी व्यक्त करते की लोक तुला तर ओळखतात ना, आपण सोबत गेलो तर विचित्र वाटेल. यावर पलाश तिला आश्वासन देतो, मी माझा फ्रेंड, माझी असिस्टंट यांना बोलावतो, ग्रुपसारखं वाटेल, काही प्रॉब्लेम नाही. यानंतर पुढे ती मुलगी त्याला विचारते, तुझ्या पार्टनरला तू दररोज भेटत नाहीस का? तेव्हा पलाश तिला उत्तर देतो की ते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहे. 3 ते 4 महिन्यांमधून एकदाच भेट होते. आधी आम्ही दोघे कामानिमित्त एकत्र टूर करत वेळ घालवत, पण गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांचं वेळापत्रक इतकं व्यस्त झालं आहे की ते शक्य होत नाही. त्याचं ते बोलणं ऐकून मुलगी सहानुभूती व्यक्त करते आणि पलाश म्हणतो, यामुळेच आम्हाला नीट वेळ मिळत नाही आणि आमचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. पण काय करणार, परिस्थिती अशीच आहे. यानंतर ती मुलगी विचारते, पण तुझं तिच्यावर प्रेम आहे ना? यावर पलाश फक्त इतकंच म्हणतो, हा विषय तू वारंवार का काढते आहेस? मित्रांनो, चॅटच्या पुढच्या भागामध्ये पलाश तिला सकाळी 5 वाजता वर्सोवा बीचवर भेटायचं म्हणून विचारत असल्याचंही दिसतं आहे. त्याचबरोबर एका वेगळ्या स्क्रीनशॉटमध्ये तीच मुलगी असे देखील म्हणते की ती कधीही प्रत्यक्षात पलाशला भेटलेली नाही. या सर्व गोष्टींचा आधार घेत सोशल मीडियावर असा आरोप केला जातो आहे की पलाशने स्मृतीला धोका दिला आहे आणि त्यामुळे त्यांचं लग्न मोडलं. पलाशच्या आईने मात्र लग्न पुढे जाण्याबाबत एक वेगळी स्टोरी सांगितली आहे आणि ही स्टोरी देखील किती खरी आणि किती खोटी हे काही दिवसांतच आपल्याला कळणार आहे. त्या म्हणाल्या की पलाश आणि स्मृतीच्या वडिलांमध्ये अतिशय घट्ट असं नातं आहे, इतकं की तो स्मृतीपेक्षाही तिच्या वडिलांच्या अधिक जवळ आहे. त्यामुळेच जेव्हा स्मृतीचे वडील आजारी पडले तेव्हा पलाशने ताबडतोब निर्णय घेतला की जोपर्यंत अंकल पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत मी लग्नाचे फेरे घेणार नाही. हळदीचा कार्यक्रम पार पडलेला असल्याने कुटुंबियांनी पलाशला बाहेर जाण्यास मज्जाव केला होता, पण सतत रडत असल्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि त्याला 4 तास हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले. तिथे त्याला IV ड्रिप, ECG आणि इतर तपासण्या करण्यात आल्या. सध्या त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे, मात्र तो अजूनही प्रचंड स्ट्रेसमध्ये असल्याचे अमिता यांनी सांगितले. पलाश आणि त्याची बहीण पलक मुंबईला परतले असून पलाश आता हॉस्पिटलमध्ये नसून घरी आराम करतो आहे. पलाशची आई अमिता यांनी पुढे सांगितलं की स्मृतीच्या वडिलांना नेमकं काय झालं. लग्नाच्या 1 दिवस आधी त्यांनी खूप डान्स केला. ते अतिशय खुश होते आणि इंस्टाग्रामवर स्टोरीजही टाकत होते. पण अचानक त्यांना त्रास जाणवू लागला. सुरुवातीला त्यांनी काही सांगितले नाही, पण नंतर तब्येत बिघडल्यामुळे थेट ॲम्ब्युलन्सच बोलवावी लागली. लग्नाचे फक्त फेरेच बाकी होते, पण गंभीर परिस्थिती समोर आल्यानंतर लग्न पुढे ढकलण्यात आलं. खूप लवकर सर्व काही ठीक होईल आणि पलाश स्मृतीचं लग्न लवकरच होईल असे देखील त्या म्हणाल्या. मित्रांनो, या प्रकरणावर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. नेमकं खरं काय ते काही दिवसांत आपल्याला कळेलच. स्मृती मंधानाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नाच्या कार्यक्रमातील सर्व फोटोज डिलीट केले आहे. इतकंच नव्हे तर पलाशने तिला प्रपोज केल्याचा व्हिडिओ देखील तिने अकाउंटवरून हटवला आहे. लग्नाशी संबंधित सर्वच पोस्ट काढून टाकण्यात आले आहे. आणि मित्रांनो, फक्त स्मृतीनेच नाही तर तिच्या टीममेट्सने देखील हे सर्व फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून हटवले आहे. आणि तिची जिवलग मैत्रीण राधा यादव हिने पलाशला इंस्टाग्रामवरून अनफॉलो देखील केला आहे. स्मृतीचे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना ती त्यांना भेटायला जाते, पण अशा वेळी पलाश तिच्यासोबत थांबला नाही आणि परत मुंबईला निघून गेला. ही गोष्ट अनेकांना संशयास्पद वाटते आहे. जर पलाश आणि स्मृतीचे वडील इतके क्लोज असतील तर तो हॉस्पिटलमध्ये नक्कीच त्यांच्यासोबत थांबू शकला असता, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे, नक्कीच काहीतरी बिनसलंय अशा तर्कवितर्कांना सोशल मीडियावर ऊत आला आहे. प्रेमात किंवा रिलेशनशिपमध्ये धोका दिला जाण्याची चर्चा नेहमीच संवेदनशील असते. अलीकडे काही प्रसिद्ध व्यक्तींविषयी सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवा, पोस्ट डिलीट केल्याच्या घटना आणि लग्न पुढे ढकलल्यामुळे नेमकं काय घडलं असा प्रश्न लोक विचारू लागले. पण अशा प्रसंगांच्या माध्यमातून एक गोष्ट नक्की जाणवते की रिलेशनशिपमधील ताण, गैरसमज आणि बाहेरून दिसणाऱ्या परिपूर्ण नात्यामागे अनेकदा तुलनेत अधिक गुंतागुंतीची कारणं दडलेली असतात. धोका का दिला जातो याची कारणं समजून घेणं आवश्यक आहे.
कारण ती फक्त एखाद्या जोडप्यापुरती मर्यादित नसून सर्वसाधारण पातळीवर देखील दिसतात. पहिलं मोठं कारण म्हणजे भावनिक अंतर म्हणजेच इमोशनल डिस्कनेक्ट. नात्यात दोघांमधला संवाद कमी झाला, एकमेकांसोबत वेळ घालवणं कमी झालं किंवा एकमेकांच्या भावना ऐकून घेणं दुर्लक्षित झालं तर हळूहळू भावनिक दरी निर्माण होते. जेव्हा नात्यातील आधार, समज आणि आपलेपणा कमी होतो तेव्हा अनेक जण बाहेर कुणाकडून भावनिक आधार शोधू लागतात. अलीकडे जेव्हा काही प्रसिद्ध व्यक्तींमध्ये वेळ मिळत नाही, सगळं हेक्टिक आहे अशा कारणांवर चर्चा होताना दिसते, तेव्हा ही भावनिक अंतराची छाया असू शकते. दुसरं कारण म्हणजे अपूर्ण अपेक्षा आहे. प्रत्येक नात्यामध्ये काही अपेक्षा असतात, समर्थन, वफादारी, एकत्र वेळ आणि प्राधान्य. पण जेव्हा यापैकी काही गोष्टी वारंवार पूर्ण होत नाहीत किंवा एकतर्फी बंधन वाटू लागतं तेव्हा व्यक्ती मानसिक थकवा अनुभवते. अशा वेळी जर बाहेरून कुणाकडून सहानुभूती किंवा जास्त लक्ष मिळायला लागलं तर त्याकडे आकर्षण वाढू शकतं. अलीकडच्या चर्चांमध्ये कोण कोणासोबत जास्त वेळ घालवतं, कोणाला प्राधान्य मिळतं, सोबत राहण्याऐवजी कुठे जातो, अशा मुद्द्यांवर लोक अंदाज लावताना दिसतात आणि अपेक्षा तसेच निराशा हा भाग तिथे अधोरेखित होतो. तिसरा म्हणजे संवादातील गोंधळ आणि गैरसमज. नात्यामध्ये संवाद स्पष्ट नसेल तर साध्या गोष्टी देखील मोठ्या गैरसमजात रूपांतरित होतात. चुकीचे मेसेज, लपवाछपवीची भावना, अचानक बदललेली वागणूक या गोष्टी पार्टनरला असुरक्षित बनवतात. जेव्हा कोणावर चुकीचा संशय घेतला जातो किंवा त्याचं स्पष्टीकरण वेळेवर दिलं जात नाही तेव्हा नात्यामध्ये तणाव वाढतो. सोशल मीडियावरील स्क्रीनशॉट्स, एकतर्फी चॅट्स किंवा अपूर्ण माहिती यामुळे आणखी गोंधळ वाढतो आणि लोक बाहेरून पाहून मोठमोठे निष्कर्ष काढायला लागतात. मित्रांनो, चौथं कारण म्हणजे बाह्य दबाव आणि चर्चेचा परिणाम. प्रसिद्ध व्यक्तींमध्ये हे विशेषतः जास्त दिसतं. लोकांची सततची नजर, सोशल मीडिया ट्रोलिंग, कुटुंबियांची अपेक्षा आणि प्रत्येक गोष्ट व्हायरल होण्याचा दबाव यामुळे अनेक वेळा नात्यातील लहानसा तणावही मोठ्या भांडणामध्ये रूपांतरित होतो. जेव्हा नात्यावर बाहेरून ताण येतो तेव्हा व्यक्ती चुकीचे निर्णय घेते किंवा चुकीच्या ठिकाणी आधार शोधू लागते. म्हणूनच अनेकदा विवाहासारख्या मोठ्या निर्णयांवरही याचा परिणाम होतो आणि कार्यक्रम पुढे ढकलावे लागतात. पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक थकवा आणि तणाव. नात्यातील ताण, करिअरचं दडपण, कौटुंबिक समस्यांचा भार या सर्वांचा एकत्रित परिणाम मनावर होतो. अशा स्थितीत व्यक्ती योग्य अयोग्य याचे भान न ठेवता भावनिक किंवा तात्कालिक निर्णय घेऊ शकते. अलीकडे टेन्शन वाढलं, हेल्थ बिघडली, स्ट्रेस खूप आहे अशा चर्चा ज्या पद्धतीने समोर येत आहेत त्यावरून हे स्पष्ट होतं की नात्यातील गोंधळ अनेकदा मानसिक आरोग्यावरही परिणाम करतो आणि त्यातून गैरसमज, भांडणं किंवा ब्रेकअप सारखे निर्णय घडू लागतात. मित्रांनो, खरं तर कोणत्याही नात्यामध्ये नेमकं काय घडतं हे बाहेरच्या लोकांना पूर्णपणे समजणं कठीण असतं. सोशल मीडियावर दिसणारी माहिती, अफवा, अर्धवट चॅट्स, लोकांचे तर्कवितर्क ह्या सगळ्यांमुळे चित्र आणखी धुसर होतं. त्यामुळे कोणालाही दोष देण्याआधी किंवा निर्णय देण्याआधी हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक जोडप्यामागे एक अशी कथा असते जी फक्त त्यांनाच माहिती असते. नात्यामध्ये चढ उतार येणं स्वाभाविक आहे, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी संवाद, विश्वास आणि पारदर्शकता आवश्यक असते. मित्रांनो, ह्या संपूर्ण प्रकरणाबद्दल, सोशल मीडियावर पसरत असलेल्या चर्चांबद्दल आणि नात्यांमध्ये धोका का दिला जातो ह्या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका.